बुवानी रौद्ररूप धारण केलेलं त्या लेवलला मी बोलणं केलं. गजरामध्ये थोडेसे ते नॉर्मल झाले, पण 1 तासाच्या वर बुवानी घेतला. मी तेवढा वेळ घेणार नाहीये. काय सांगितलं की सुरुवातीला मी लेवल सोडली. बुवा मग कुत्रो चावलो नाही लेवल सोडू. समोरचा बुवा जाईल त्या पद्धतीने आजकाल नाही गेलं तर या मार्केटमध्ये आपण टिकणार नाही. भजन मी वेगळीकडे नेलं असं बुवांचं म्हणणं आहे. ठीक आहे. काय सांगितलं, अहिरवनात प्रभू रामचंद्र कशासाठी गेलेले, म्हणजे जे बुवा प्रभू रामचंद्रांवर पण संशय घेत आहेत त्यांच्या समोर काय, जसं आपलं वय होतं ना, आपण नुसतं वयाने मॅच्युअर होऊन मित्रांनो चालत नाही. आपले विचार पण मॅच्युअर झाले पाहिजेत. सुरुवातीपासून ते सुवर्ण महोत्सवाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत असं सांगताय. त्याच्यावरून तुम्ही समजून जा 60-62 वर्षाचे बुवा आहेत, आज 45 वर्षाच्या वयाच्या बुवाला या लेवलला टॉर्चर करतायत. पण मी ते घेतोय का, त्यांचं वय झालंय. त्याच्यामुळे मी ते वरिष्ठ असल्यामुळे त्यांना त्या लेवलला बोलणार नाही. कारण माझं एक स्टेटस आहे, माझं एक स्टँडर्ड आहे. ते कुठल्याही लेवलला जाऊ देत. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जसं छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची नावं घेतली तरी मराठी माणूस आणि हिंदू जो स्वतःला आपण मन मानतो तो टाळ्या वाजवतो. काय, बुवांची भाषा वेगळी आहे, माझी भाषा वेगळी आहे. ते सांगतात लोकी बुवाचं आणि माझं पटत नाही. पटत नाही तत्वामुळे पटत नाही. एखाद्या बुवाकडे सुंदर जर भजन असेल तर मी त्याच्या लहान असला तरी त्याच्या चरणाशी नतमस्तक आहे. पण ज्या बुवाकडे धोंडे माती कायच नाही त्या बुवाचं मी ऐकायला घेऊच नाही. मला 13 दिवस झाले. ते थोडंफार भजन पाहिजे. ते सांगतायत 8 मात्रापासून सगळी नोटेशन म्हणून टाका. हे काय, रस्त्यावरचे काहीतरी घेऊन इलो. बुवा या लाईनीला बसले आहेत, हा माझ्या कोरस मधला आहे, पुढचा माझ्या कोरस मधला आहे, त्याच्या बाजूचे दोन्ही विद्यार्थी आहेत. हे सगळे कोटकामते गावचेच आहेत, कोटकामते आडिवरेवाडीतले. त्याच्यामुळे हे रस्त्यावरचे नाही. 4.5-5 मंडळी घेऊन येणारो बुवा मी नाही, मी खर्च करतो. आज आमचे ते गोसावी यांची इच्छा इथे भानगडीची नव्हती. फक्त गुंडू आणि लोकी बुवा या स्टेजवर आले पाहिजे होते. फक्त एवढं आपल्यावर प्रेम आहे लोकांचं. पण आपण सुरुवातीपासून जर एखाद्या बुवाला टार्गेट केलं तर समोरच्या बुवाकडून चांगल्याची अपेक्षा करणं पण चुकीचं आहे ना. आज माझं बुवा संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला आलंय, कधी येत नाही, संपूर्ण कुटुंब. त्याच्यामुळे थोडस मी पण भान राखतो. एक हल्ली मी छत्रपती शिवाजी महाराजांवर बुवानी गाणी म्हटली. काय, श्रीहरी जगतपिता हे गाणं कसं आहे, हे डबल बारीक क्षेत्रामध्ये पहिलं गाणं सुद्धा मी चाललं. हा गर्वाचा विषय नाही, कुणी सांगू शकतो. ऐका, श्रीहरी जगतपिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. सगळ्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतलेली आणि मगाशी गजरात नाचत होते. होय, सगळ्यांनी खुर्ची अशी डोक्यावर घेतलेली आणि गुंडू बुवान गाणं म्हटलं, सगळे नाचायला सुरुवात केली. अरे काय
लोके बुवा समोर गाणी म्हणणं म्हणजे तेवढं सोपं आहे काय ते? जाऊ दे, मी तुला कमी लेखत नाही, पण आपण कुठे आहोत हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मी तुमचं जे प्रबोधन करता तुमच्या चरणाशी बुवा मी नतमस्तकच आहे. तुमच्या एवढा अभ्यास नाही कोकाटे बुवा, प्रामाणिक सांगतो. पण त्याच्या जोरावर भजन करणाऱ्या बुवाला जर आपण टॉर्चर करत असू तर ते मी सहन करणार नाही. एकदा चिमणीने मधमाशाला सांगितलं की तुम्ही मध बनवता तो मानव प्राणी एका झटक्यात घेऊन जातात, तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर मधमाशा सांगतात मानव प्राणी मध घेऊन जाऊ शकतो, मध बनवण्याची कला घेऊन जाऊ शकत नाही. या जगात तुमची नक्कल कुणी करू शकतो, तुमच्या टॅलेंटची नक्कल कुणी करू शकत नाही. प्रत्येक जण इथे वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. इथे कोण कमी नाही आहे. आज मी माझी वारी सरस करण्यासाठी प्रयत्न करतो, पण मी माझ्या घरच्या देवाला सांगून आलेलो असतो की माझ्या बुवाची पण वारी सरस झाली पाहिजे, तर मार्केटमध्ये मी टिकणार आहे. आज गुंडू सावंत जर घरी बसले तर लोके बुवाला कुत्रा पण विचारणार नाही, हे प्रामाणिक माझं म्हणणं आहे. पण लोके बुवाला घालून पाडून जर आपण सुरुवातीला बोलत असतो ना, तर त्याची पण थोडासा स्टेटसचा आपण विचार केला पाहिजे. या मताचा मी बुवा आहे. काय आता मी जे सत्यनारायणाचं गाणं म्हटलं ते गाणं कुठे आहे? आणि मगाशी मुळीचं नव्हतं रे, त्याच्यानंतर खायचा तू मळा अंगुराचा. ही 4-5 महिने गाणी मित्रांनी येणार आणि बाजारातून नाहीशी होणार, लक्षात ठेवा. जुनं तेच सोनं आहे. म्हणून ऐका, आठवण करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. ऐका, ढोलचं राजे इथे गाजले. आजची पेटी स्टँडर्ड आहे, सफेद स्टँडर्ड आहे. नेहमी मी माझ्या पेटीवर पेटी जरा खाली बुवा करून घेतली. असू दे. आणि मी सुद्धा बुवा हरियाण बुवाकडे विनंती केली होती पेटीसाठी. बुवा बोलले घेऊन जावा, एक स्टँडर्ड आहे आणि दुसरी याला काय म्हणतात स्केल चेंजर. तर बुवा बोलले न्या म्हणून, आणि तुम्ही जे सांगितलं त्या मताशी मी पण सहमत आहे. मुंबईचे 99% बुवा गावच्या बुवांना पेटी देतात. 1% असा आहे बुवा की ते स्वतःला छत्रपती महाराजांचे समजतात. असो. हॅलो, ढोलचा राजा इथे गाजले कोकण मूल्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक नवरा गजरावर. हो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलिताली दलितांचा राजा माई.
सुनंदा चिंदरकर या भगिनीकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आईवरून निलेश दळवी बुवा यांच्याकडून पुन्हा एकदा
माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. आईबरोबर एक गाणं म्हणतो आणि मग गजर घेतो. आमचे भाऊबंद सन्माननीय अंकुश लोके यांच्याकडून एक 501 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी काही गोष्टी खूप सुंदर सांगितल्या. आजकाल मुलांनी कसं वागलं पाहिजे, आजकालची मुलं वागतात कशी, प्रत्येक मुलाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सन्माननीय ज्ञानेश्वर कदमबुवा यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे वा महेश, माझे जवळचे मित्र 95-96-96ला ज्यावेळी मी मुंबईला होतो त्यावेळी एकदम खास मित्र महेश कुडाळकर यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विनीता तटकरी या भगिनीकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. अवर्ण महाडिक यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. पाणी डोळ्यांमधले घास भरवते आई नसती तर आपण या ठिकाणी प्रेरणा प्रमोद जाधव या माझी भाची यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक फक्त माझ्या म्हणजे रेग्युलर माझे कुठेही कार्यक्रम असू दे 501 रुपयांचं बक्षीस मला नेहमी असतं. आमचे रुपेशजी फाटक त्यांचं एक फरमाईश आहे तेवढी फक्त पूर्ण करतो. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. सन्माननीय सुशील महाडिक यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. ऐरलीचा
पचे ना कुणाला. भोजने भोजे ओमकार भोजे यांच्या स्मरणार्थ शरद भोजे यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खोट्याला इथे माल लबाडीच्या दुनियेत सत्य पचे ना कुणाला. काही गोष्टी खूप म्हणजे आज मला बरं वाटलं. आपण कसं वागतोय ते या गजरात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्माचा हिशेब इथे रोक ठोक. लक्षात घ्या. फक्त प्रत्येक जण आपलं दुःख दुसऱ्याला सांगू शकत नाही. आपण त्या भगवंताने आपल्याला या भाड्याच्या घरात पाठवलेलं आहे. आपण प्रामाणिक जगायचं मित्रांनो आणि भगिनींनो. आपली 4 माळ्याची बिल्डिंग असो नाही तर 5 माळ्याची बिल्डिंग असो, प्रत्येकाला शेवटची आंघोळी खळ्यामध्ये घालायची आहे. तिथे कोण कुठला मुलगा सांगणार नाही माझा बाप गेल्यावर त्याला 5व्या माळ्यावर दाखवायचा आहे म्हणून. 13वा कधी होतोय आणि दागिने आणि प्रॉपर्टी कधी आपल्या नावावर चढेल याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. म्हणून सांगतोय प्रत्येकाने चांगलं वागा. दुसऱ्याचं वाईट चिंतू नका. ऐका. कर्माचा हिशेब इथे रोक ठोक. रावणाची लंका नव्हती. लंका कोणाची मी त्या विषयात जास्त जात नाही. ती लंका शंकराची होती. असो या विषयात मी पुढे कधीतरी बोलणार आहे. प्रवृत्तीचा होईल अंत. टिकलेला इथे माजलेले आपला गुरु असतो. लक्षात ठेवा. श्रीरामा दीक्षा दिली वर्षाने. कृष्णाचे गुरु सीतांती बळी. त्याला केलं ज्ञानी निवृत्ती नाथाने. सद्गुरूंची होई सद्गुरूंची होई आता
विटंबना भजनात नका करू विटंबना आध्यात्मिक माहिती सांगा जना चिंगटवारी नको हरी भजना सन्मान द्यावा माझा भगिनीला चिंगटवारी नको हरी भजना संतोषाचे भान ठेवा हरी भजनात संतोषाचे भान ठेवा हरी भजनात स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ स्वामी तुम्हा